नमस्कार डॉक्टर. आता तुम्ही माझा जो ॲक्युप्रेशरने पॉईंट शोधून काढलात तो तुम्ही रिनल हायपरटेन्शन असं म्हणालात. हो. परंतु आतापर्यंत मला अशा संदर्भातली काही माहिती नव्हती. तर ह्याविषयी जरा थोडं अधिक डिटेल सांगितलात तर आपल्या दर्शकांसाठी सुद्धा कळेल आणि मला सुद्धा त्याप्रमाणे स्वतःची काळजी घेता येईल. ठीक आहे. तर माझ्या मित्रांना मी तो व्हिडिओ करायला सांगतो ओके. आणि तुम्ही मला पॉईंट पुन्हा एकदा दाबून पाहिजे तर मला सांगा. हां. हायपरटेन्शनचे जे प्रकार असतात ना त्यातला हा रिनल हायपरटेन्शन. रिनल हायपरटेन्शन म्हणजे काय? किडनीमध्ये वाढलेलं प्रेशर, बॅक प्रेशर जे येतं किडनी सुजल्यामुळे त्याच्यामुळे आपण त्याला हायपरटेन्शन म्हणतो आणि ते ब्लड प्रेशर आपण म्हणतो त्याला. ते ब्लड हा आतमध्ये वाहणारं जे ब्लड असतं त्याच्यावरती जो प्रेशर येतो ती किडनी सुजल्यामुळे त्याचा जो काय बॅक प्रेशर हृदयावरती येतो तो हा ब्लड प्रेशर. म्हणजे ब्लड प्रेशर हे ऍक्च्युअली हे बॅक प्रेशर असतं. बॅक प्रेशर आहे. बॅक प्रेशर असतं. तो पॉईंट मला तर हा इथला पॉईंट, हा बघा, हा इथला पॉईंट. वरून घ्या. थोडा लांब धरला तर चालतं कॅमेरा. जरा लांब धरा. हां, इथे दुखलं आता मला. हां, तर इथे आता इथलं नाही, इथं दुखतं जरा मध्ये. हां, इथे हा एक्झॅक्ट पॉईंट आहे जिथे मला प्रचंड कळम मारते. म्हणजे इथं तिथे आतमध्ये काहीतरी असल्यासारखंच वाटतं. काटा टोपल्यासारखं दुखतं. काटा टोपल्यासारखं. तर ह्याचा संबंध किडनीशी जोडलेला असतो. हां. मग हे किडनी सुजल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. बरोबर. मग आता हा इथला पॉईंट दाबला की तुमचा ती किडनी चांगली होणार. बरोबर. आणि ती किडनी चांगली झाली की मग तुमचा इथला पॉईंट दुखणं कमी होणार. पण हे साधारणतः 7-8 किंवा 10 दिवसामध्ये होतं. त्यामुळे रोज तुम्हाला इथं पॉईंट दाबावा लागतो. ठीक आहे, मी हे करेनच. आणि या संदर्भामध्ये अजून काय माहिती तुम्ही सांगू शकत असाल तर सांगू शकता. ब्लड प्रेशर जे असतं त्याला लोक विनाकारण घाबरतात. ब्लड ह्या नावामुळे फक्त घाबरतात आणि तो हृदयावर आपल्यावर काहीतरी परिणाम होईल ह्या एका निष्कारण भीतीमुळे लोक घाबरतात. ब्लड प्रेशर हे फक्त प्रेशर आहे. ते ज्या ठिकाणी ज्या अवयवात वाढतं, ज्या ठिकाणी त्यांचे ते रक्त चोंदल्यासारखं होतं, म्हणजे ते दाबल्यासारखं होतं. एखादा पाईप दाबल्यानंतर जसं वॉटर प्रेशर वाढतं तसंच हे ब्लड प्रेशर वाढतं. त्या ठिकाणची सूज काढणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते काढण्यासाठी तुम्हाला ॲक्युप्रेशर अत्यंत सोपं साधं अशी उपचार पद्धती तुमच्याकडे आहे. ती तुम्ही वापरा आणि तुमचं ब्लड प्रेशर बरं करा. त्या गोळ्या खाऊन तुमचं ब्लड प्रेशर म्हणजे तो इलाज नाही, तो एक कायमचा एक हे इलाज नाही. हां, जर आजाराचं मूळ गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला शोधून काढून तो उपाय केला पाहिजे. बरोबर. तर असे ब्लड प्रेशरवाले तर आमचे खूपच मित्रमंडळी आहेत. तर त्यांना मी आवर्जून तुमची भेट घ्यायला सांगेन आणि त्यांना जर स्पेसिफिक आपलं मूळ सापडलं तर तो एक मोठा तुमचा उपकार होईल, जनसेवा होईल. होय. असं आहे. तर धन्यवाद डॉक्टर. डिस्क्रिप्शन